पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने भवानीपेठ परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जाणवत असलेल्या रक्तटंचाईची गरज ओळखून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल 304 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केलं। अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हे शिबिर पार पडलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, चेतन नरोटे, भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक तथा सभागृह नेते सुरेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय बेरड समाज संघटना बाबूराव जमादार, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर यांच्यासह शरणप्पा डोळे, साहेबण्णा मुडल, बसवराज जाटगल, बंडोपंत डोळे, अंपण्णा पाटील आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसेवा, लोककल्याण आणि न्यायप्रिय प्रशासनाचा आदर्श देशासमोर ठेवला। त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबवणं हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे। सध्या उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असून रक्तदान ही काळाची गरज बनली आहे, असं मनोगत डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी व्यक्त केलं। माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य हे समाजही, धर्मकार्य आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित होतं। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी बिज्जू प्रधाने यांनीही समाजात आता मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी होत असल्याचं सांगितलं। या प्रसंगी अक्षय अंजेखाने, सागर अतनुरे, नागेश सरगम, ज्ञानेश्वर मॅकल, सूरज पाटील, नरसप्पा मंदकल, मल्लेश मासरेड्डी, यशवंत पुराणिक, बसवराज रुपनर आदींची उपस्थिती होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।